नमस्कार. साधना साप्ताहिकाच्या चॅनलवर लेखक आणि पुस्तक या मालिकेत आपण आज एक फार सुंदर मुलाखत घेण्यासाठी इथे जमलो आहोत. इथे माझ्या शेजारी बसल्या आहेत, त्या आहेत सुनंदा अमरापूरकर. नमस्कार सुनंदाताई. आज आपण इथे खूप सुंदर पुस्तकाबद्दल बोलण्यासाठी जमलो आहोत. मी जसं म्हटलं की आता इथे सुनंदाताई बसल्या आहेत, तर सुनंदा अमरापूरकर यांचं नुकतंच प्रकाशित झालेलं खुलवर दुधाची कहाणी हे पुस्तक अत्यंत सुंदर आहे, मला फार आवडलं आहे आणि ह्या पुस्तकाबद्दल आज आपण इथे बोलणार आहोत. तर सुनंदाताई, तुमचं इथे मी मनापासून स्वागत करते. सुनंदाताईंची अजून एक ओळख म्हणजे त्यांनी आजवर 30 पुस्तकं इंग्रजीतून मराठीत अनुवादित केली आहेत आणि ती इतकी सुंदर अनुवादित केली आहेत की बस, त्याला खूप छान प्रतिसादही मिळतो आहे. पण हे त्यांनी असं आत्मकथनपर टाईप लिहिलेलं हे पुस्तक आहे, ज्याच्याविषयी आपण आज बोलणार आहोत, खुलवर दुधाची कहाणी. त्यांची अजून एक ओळख ही खरं म्हणजे मी मुद्दाम दुसरी ओळख म्हणते, पहिली नाही, की त्या प्रसिद्ध सिने अभिनेते श्रीयुत सदाशिव अमरापूरकर यांच्या पत्नी. आणि जरी त्या इतक्यात ग्रेट कलाकाराच्या पत्नी असल्या तरीसुद्धा त्यांची ओळख ही फार स्वतंत्र राहिली आहे, की कधीही त्यांनी तसं पुढे केलं नाही आहे. सिने क्षेत्रात तशा त्या पुढे आल्या नाहीत, जसं आपण इतर अभिनेत्यांच्या पत्नी बघतो तसं आपल्याला कधीही त्या कुठेही ह्याच्यावर दिसल्या नाही आहेत. त्यामुळे सुनंदाताई, तुमची आयडेंटिटी मला नेहमी एक लेखिका म्हणून ही खूप जास्त वाटते आहे. तर तुमचं इथे मी मनापासून स्वागत करते. तर पहिला प्रश्न अर्थातच मी हा विचारते की हे खुलवर दुधाची कहाणी हे पुस्तक लिहिणं तुम्हाला कसं सुचलं, म्हणजे ह्याच्या मागची कहाणी काय? कसं असतं ना की आपण आपल्या पद्धतीने आयुष्य जगत असतो आणि जगून काही वर्ष झाल्यानंतर थोडंसं जेव्हा आपण स्वतःकडेच बघायला लागतो तेव्हा असं वाटतं की खरंच अशा अनेक घटना माझ्या आयुष्यात घडल्या. मी लहानपणी अशी होते, मग असं झालं, मग तसं झालं वगैरे. मग त्याबद्दल सांगाविषयी अशी उर्मी वाटायला लागते आणि एज आपलं झालं ना एक ठराविक वय की ते सांगायची उर्मी जास्तच वाढत चालते. म्हणजे लिहिणं एक वेगळी गोष्ट, पण एरवीसुद्धा बोलताना आपण म्हणतो की अरे यांना आपल्याला सांगितलं पाहिजे, आपल्या लहानपणी कसं होतं, आमच्या वेळेला तसं नव्हतं. हे सांगायची एक जी उर्मी असते ती एक पहिलं महत्त्वाचं कारण. दुसरं म्हणजे असं होतं की थोडी गप्पिष्टच आहे मी पहिल्यापासून स्वभावाने, त्यामुळे ते सगळ्यांना मी जसं बोलते तसं मला सांगायचं आहे. शिवाय मी ज्या समाजातून आले, माझ्या बरोबरीच्या ज्या मित्रमैत्रिणी होत्या, त्या आमची जी जीवनपद्धती होती, एका ठराविक घटनेनंतर मी म्हणेन की सदाशिव अमरापूरकर हे जेव्हा सदाशिव अमरापूरकर हे एक प्रसिद्ध नाव झालं, एका रात्रीत स्टार झाली ती व्यक्ती. ही जी घटना आहे त्याच्यानंतर माझ्या आयुष्यात जाणवण्या इतका फरक पडला. आमच्या दृष्टीने नव्हे, समाजाच्या जगाच्या दृष्टीने जे आमच्याकडे बघत होते, अमरापूरकरकडे बघत होते, त्यांच्या दृष्टीने आमचं जीवन एका वेगळ्याच पातळीवर सुरू झालं. तर हा बदल जो होता हे अचानक एका रात्रीतून आमच्या अंगावर जो असा प्रसिद्धीचा लोंढा आला आणि खूप लोक आम्हाला ओळखायला लागले वगैरे वगैरे, त्या अनुषंगाने जे माझ्या साध्या जीवनात बदल होत गेले ते मी कसे पेलले, त्याला मी कसं तोंड दिलं रादर, हे सगळं सांगावं माझ्यासारख्या जगत असलेल्या माझ्या मैत्रिणींना, माझ्या ओळखीच्या व्यक्तींना, नात्या गोत्यातल्यांना, की ही मुलगी आपल्यासारखीच होती परवापर्यंत आणि आता एकदम ह्यांना आपण याच्यावरच बघतो, तर कसं झालं बुवा हे सगळं, तर हे त्यांना सांगावं असं एक मला वाटत होतं. दुसरं मी या पुस्तकात सुद्धा लिहिलं की अमरापूरकरांना जगण्याचं कारण सापडलेलं होतं आणि त्याच्यासाठी त्यांनी अट्टहासही केला. त्यांची सावली होऊन मी जगले, पण माझ्या जगण्याचं कारण मी शोधलंच नव्हतं. आम्ही बायका सगळं झोकून देतो, त्याप्रमाणे ते समर्पण करण्याच्या नादात स्वतःकडे आम्ही बघायचं सुद्धा विसरतो. तर तेही आपण त्याचाही एक शोध घ्यावा अशी एक इच्छा होती. या सगळ्याचा परिपाक म्हणून मी हे लिहायला सुरुवात केली आणि जशी सुरुवात केली तसं मग जेवढं आठवलं तसं लिहितच गेले आणि हे पुस्तक तयार झालं.
किती छान बोलता तुम्ही. मला फार आवडतं हे ऐकायला. मला खात्री आहे की हे आपल्या सगळ्या श्रोत्यांनाही हे खूप आवडणार आहे. तर मला अगदी पहिला पडलेला बेसिक प्रश्न की याला खुलभर दुधाची कहाणी असं या पुस्तकाला तुम्हाला नाव का द्यावं असं वाटलं? म्हणजे त्याचा लोकांना प्रश्न पडण्याची शक्यता आहे. आता कसं आहे की मी जसं म्हणलं की आपण जे जगून झालं त्याच्याकडे आपण बघतो, त्या एका विशिष्ट स्टेजला आल्यावर असं मागे वळून बघतो की खरं त्यावेळेला माझ्या असं लक्षात आलं की खरोखर आपलं जीवन आपण जगलो म्हणजे आपण कसं काय करत आलो बरं. त्यावेळेला लहानपणी एक ऐकलेली आणि ज्या कहाणीचा माझ्या मनावर खूप परिणाम झाला, कहाणीचं म्हणण्यापेक्षा त्या खुलभर दुधाच्या कहाणीतल्या म्हातारीचा माझ्या मनावर खूप इम्पॅक्ट होता. मला फार असं वाटलं की या म्हातारीसारखं जीवन आपण जगलो पाहिजे. ती सत्यनारायणातली कहाणी सांगतात ती श्रावणातल्या ज्या कहाण्या, पूर्वी कहाण्या वाचायची पद्धत होती घरामध्ये की श्रावणी सोमवारची कहाणी, शुक्रवारची कहाणी, नागपंचमीची कहाणी असं घरामध्ये वाचल्या जायच्या. तर त्याच्यात लहानपणी ही ऐकलेली खुलभर दुधाची सोमवारची कहाणी आहे. तर त्याच्यामध्ये अशी एक गोष्ट आहे की दुष्काळ पडला आणि तो निवारण करण्यासाठी त्या काळातले उपाय म्हणून त्यांना सांगितलं की महादेवाचा गाभारा दुधाने भरून टाका तुम्ही, म्हणजे तो प्रसन्न होईल आणि तुमच्या राज्यात पाऊस पडेल. तर त्यांनी फतवा काढला, म्हणजे हुकूम काढला असा की सगळ्यांनी आपल्या घरात जेवढं दूध निर्माण होतं, म्हणजे जेवढं गायींचं म्हशींचं जे काही दूध तुमच्या घरात येतं ते सगळं नेऊन तुम्ही त्या शंकराच्या गाभाऱ्यात नेऊन घालायचं. राजाचाच हुकूम तो. मग सगळे स्वतः मुलाबाळांना देत नाही, काही नाही, आणि सगळं दूध जेवढं निघालं तेवढं ते देवळात नेऊन त्या गाभाऱ्यात ओततात. असं सगळ्यांचं करून होतं तरीसुद्धा गाभारा आपला अर्धाच, पूर्ण भरत नाही. मग एक म्हातारी होती, तिला मुलं नातवंड घरात सगळे माणसं, त्या सगळ्यांना तिने तृप्त केलं. मुलांना दूध दिलं, सगळ्यांना देवाला आणि नंतर सगळं झाल्यावर देवाला नैवेद्य दाखवलेलं एवढंसं दूध नेऊन तिने त्या गाभाऱ्यात ओतलं. त्याला खुलभर दूध. ते खुलभर दूध त्या गाभाऱ्यात ओतल्याबरोबर अर्धा गाभारा पूर्ण भरून गेला आणि तेवढ्या दुधाने तो देव प्रसन्न झाला. म्हणजे तिने पूर्ण कर्तव्य स्वतःची केली आणि देवाला दिलं म्हणून तो देव प्रसन्न झाला आणि तिला पावला. अशी ती खुलभर दुधाची कहाणी आहे. तर मला वाटलं, त्याही वेळेला मला वाटलं की त्या म्हातारीचं किती बरोबर आहे. तिने सगळ्यांना तृप्त केलं आणि मग देवाला दिलं, ते त्याला आवडलं. तर ती म्हातारी माझा आदर्श होती. म्हणून हे सगळं लिहून झाल्यावर मला वाटलं की खरंच आपण असंच केलं आहे, म्हणून ते नाव त्या पुस्तकाला दिलं. असं आहे. ओके, किती छान. आणि ह्याची म्हणजे हे पुस्तक लिहावं ह्याची सुरुवात कशी झाली आणि ते तुम्ही कसं लिहायला घेतलं? मी हे अशा संदर्भात विचारते की काही जण काय करतात की आधी मधले मधले प्रसंग लिहितात, नंतरचे आधीचे, आणि नंतर त्याची आपण गोधडी विणतो. असं सुद्धा काही जणांचं होतं, किंवा काही जण अगदी सुरुवातीपासून लिहून शेवटपर्यंत करतात. तर तुम्ही कसं केलं याचं? खरं म्हणजे जसं आठवलं तसं मी लिहायला लागले आणि अगदी लहानपणापासून जे काय आठवत होतं ते लिहून काढायचं असं सहजच ठरवलं होतं. त्याप्रमाणे जे जे काही ज्या घटना मला आठवत गेल्या तशा लिहित गेले. नंतर मग काही काही गोष्टी आपल्याला अगदी पूर्ण अशा माहिती नसतात की उदाहरणार्थ आमचं कोकणातलं कुठलं गाव म्हणे, तर त्या गोष्टी ज्या शोधून काढायच्या होत्या त्या नंतर त्यात ॲड केल्या गेल्या, एवढंच. बाकी त्याच्यात कुठलंही असं भर घातलेली नाही आहे. जसं घडलं तसेच ते प्रसंग लिहिलेत. वा, किती छान. हे पुस्तक वाचत असताना मला असं जाणवलं सुनंदाताई की तुम्ही फार मोकळेपणाने लिहिलं आहे आणि खूप प्रांजळपणाने लिहिलं आहे. पण तरीसुद्धा मला एक अतिशय महत्त्वाचं सांगावं असं वाटतं की आजवर आपण खूप स्त्रियांची आत्मचरित्र वाचतो, अगदी चांगली चांगली सशक्त अशी सुद्धा आहेत, खूप आहेत पुस्तकं. पण तरीसुद्धा अनेक आत्मचरित्रांमध्ये एक असा सूर दिसतो की माझ्यावर कसा अन्याय झाला किंवा माझ्या लाईफमध्ये हे कसं वाईट झालं, असा सुद्धा काही वेळा एक सूर दिसतो आपल्याला काही आत्मचरित्रांमध्ये. पण तुमच्या ह्या पुस्तकात मला कुठेही जराही नकारात्मक भावना दिसली नाही, की असं काहीच दिसलं नाही. इनफॅक्ट तुमचा जराही त्याच्यात तसा अभिनिवेश नव्हता की मी कसं ॲडजस्ट केलं. आणि खरं तर ते तसं होतं, पण ते तुमच्या लिखाणात ते तसं नाही आहे आणि ते तुमच्या स्वभावात नसल्याचं मला या पुस्तकात दिसतं. तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं की प्रॉब्लेम आले पण ते तुम्ही कसे टॅकल केलेत? ह्याच्यात लिहिले नाहीत तुम्ही, ते काय केलं?
खरं सांगू का, मी हे पुस्तक लिहायचं ठरवलं, पण असं नव्हतं की मला कुणाविषयी काही तक्रार करायची आहे किंवा काही कैफियत मांडायची आहे किंवा माझ्या मनात साचलेलं मला एकदा मोकळा करून टाकायचं, असं काही नव्हतं. जसं घडत गेलं तसं इतरांच्या समोर ठेवायचं एवढा माफक उद्देश होता आणि तसंच मी ते करत गेले. त्याला स्वरूप कोणचंही दिलं नाही. पण खरं म्हणजे असं असेल की मला ते तसंच भावलं म्हणून ते तसंच लिहिलं गेलं असं येते. म्हणजे त्याच्याकडे मी तसंच पाहिलं असेल म्हणून ते तसं आलंय. हो, असं असेल असं म्हणते. नाही नाही, ते कारण तसंच असंही मूल्यमापन आहे. काही केलेलं नाही. ते तसंच आहे हे जाणवतं, कारण ती तुमच्यातली सकारात्मकता त्याच्यात खूप दिसते की जरी आलेले अवघड प्रसंगसुद्धा तुम्ही त्यात लिहिलेले आहेत, अगदी व्यवस्थित लिहिलेले आहेत, खूप कठीण प्रसंग लिहिलेले आहेत, पण तरीसुद्धा त्याच्याकडे तुम्ही अतिशय पॉझिटिव्हली बघून आपण त्यावर कशी कशी मात करू शकू हे खूप छान तऱ्हेने लिहिलं आहे, हे मला जाणवलं. आणि म्हणून ॲक्च्युली मला हे पुस्तक त्या कारणासाठी फार म्हणजे फार आवडलं की हा खूप वेगळा दृष्टिकोन वाटला मला तुमच्या ह्याच्यातला. ते कसं आहे की उत्स्फूर्त जगण्याची पद्धत आहे, पद्धतच उत्स्फूर्त आहे. म्हणजे आत्ता मी इथं येऊन उतरले, गाडीतून उतरत असताना काय पाणी, पावसामुळे आलं होतं ते पाणी, तर आता मी ह्या पाण्यातून जाऊ काय पलीकडे, असं काही वाटलं नाही. पाणी आहे ना, चला जाऊ आपण पलीकडे, एवढंच करत गेलेले आहे की जो प्रसंग येईल त्याला आपल्याला सुचेल तसं तोंड द्यायचं. काय निष्कर्ष वगैरे निघायचे ते निघतील नंतर. असं ते तुम्ही काढा वाचणारे. किती छान. आणखीन एक आता तुमच्या आयुष्यातला अतिशय महत्त्वाचा प्रसंग म्हणजे की तुम्ही आधीच्या करमरकर होतात आणि नंतर अमरापूरकर झालात. तेही सुप्रसिद्ध अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांच्याशी तुमचं लग्न झालं. तर लोकांना जनरली स्टोरीज आवडतात म्हणून मी हा प्रश्न विचारते की तुमचं कसं जमलं, कारण त्या काळचा प्रेमविवाह, आणि तुम्ही लग्न करायचं कसं ठरवलं आणि लग्न झालं याच्याविषयी सांगा ना. हे पुस्तकात मी सांगितलं आहे, पण आत्ताही थोडक्यात सांगू शकते मी की तू आत्ता जे म्हणलीस ना की सुप्रसिद्ध अभिनेते यांच्याशी तुमचं लग्न झालं, तसं काही नव्हतं. तो काही सुप्रसिद्ध अभिनेता वगैरे नव्हता. तो माझ्याबरोबरच कॉलेजमध्ये शिकणारा विद्यार्थी होता आणि आम्ही मित्र होतो नाटकातले. तर तसं जे जमायचं तसंच आमचं जमलं होतं आणि मग ते घरच्यांचा थोडा विरोध, थोडी संमती असं करून ते ॲडजस्ट करून आमचं आपलं लग्न झालं. इतकी साधी घटना आहे ती. तो जो सेलिब्रिटी झाला ते फार नंतर, म्हणजे आमचं लग्न झाल्यानंतर कितीतरी वर्षांनी असं म्हणायला पाहिजे की 73ला लग्न झालं आणि 83ला पहिला चित्रपट आला. म्हणजे त्यानंतर 10 वर्षांनी तो स्टार झाला. तोपर्यंत तो माझा मित्र, सहचर, नवरा आणि नंतर हा स्टार वगैरे झालाय. त्यामुळे हे मला काही लागू पडत नाही. अगदी खरं आहे तुम्ही म्हणता ते. पण मला इथे प्रेक्षकांना एक गोष्ट अतिशय आवर्जून सांगावीशी वाटते की आपण अनेक कथा वाचतो किंवा अनेक म्हणजे माणसांच्या कथा वाचतो, तर तसं यांचं हे पुस्तक वाचत असताना मला एक गोष्ट खूप भावली, ती म्हणजे की यांचं लग्न झाल्यापासून सदाशिव अमरापूरकर यांना सिनेमात काम करायची इच्छा होती आणि ती त्यांना खूप आधीपासून अर्ज होती. तर तसं त्यांनी सुरुवातीपासूनच ठरवलं म्हणून ते त्यामागे लागले. ते तेव्हा पैसे कमवत नव्हते, पण त्यांना सपोर्ट करण्यासाठी सुनंदाताईंनी ठरवलं पहिल्यापासून की मी जॉब करीन, मी कमवीन, तू तुला हवं ते कर, तू तुला हवा तो प्रयत्न कर सिने क्षेत्रात काम करायचा. हा केवढा वेगळा मुद्दा आहे की नाही सुनंदाताई. ते सुद्धा त्या काळात, म्हणजे तुमचं लग्न 73 साली झालं म्हणतात, तेव्हाच्या काळात तुम्ही असा निर्णय घेणं आणि असं करणं, तर हे मला खूप युनिक वाटलं. काय आहे यशोदा, माणसं प्रेमात पडतात ना, म्हणजे काय अपेक्षित आहे तुला सांगते. प्रेमात पडायचं म्हणजे दोघांनी एक व्हायचं ना. तर त्यामुळे कुठल्याही बाबतीत तू मी मैं तू, तू तू मैं कधीही झालं नाही. हे अगदी सत्य सांगते मी. तर त्यामुळे मी नोकरी करत होते, त्यांनी पण केली असती ना. तर जो काय पैसा घरात येईल तो आमचा असायचा. आमच्या घरात कधीही हा माझ्या पगाराचा आहे, LICचं पेमेंट वाढलं ना त्याच्यातले आले, कधीच हा शब्द आला नाही आणि ही भावना नव्हती. हा जो परस्परांवरचा विश्वास आणि एक काय म्हणायचं एक होणं आहे की नाही, ते अगदी सुरुवातीलाच झालं. त्यामुळे त्यालाही असं वाटलं नाही की मी बायकोच्या पगारावर जगतोय, किंवा मलाही असं कधी वाटलं. आपल्याला किती आले आहेत 3000,
ठीक आहे मुलींच्या फिया इतक्या, अमुक तमुक, असं साध्या पद्धतीने ते चाललं होतं. पण मनोमनी हे माहीत होतं की आपल्यापेक्षा ह्याच्यामध्ये फार टॅलेंट आहे, पोटेन्शियल्स खूपच आहेत आणि चमकला तर हाच लखलखीत चमकेल. आपलं काय आपलं हौशी खातर हे मी समजून घेतलं होतं. म्हणून मी आपलं ते चालू ठेवलं आणि बऱ्यापैकी नोकरी होती, त्याच्यात चाललंच असतं. त्यांनी नसतं मिळवलं तरी झालं असतं. तर त्यामुळे पण हा विषय नाही आला. हा पैसा माझा आहे तोही तसं कधी म्हणला नाही, कारण मिळायला लागल्यावर त्याला धो पैसे मिळायला लागले. पण त्यांनी असं कधी म्हटलं नाही की ते ह्याच्या ते 3 लाख आले होते ना, काय केलं त्याचं, कधी नाही. शेवटपर्यंत नाही की हॉस्पिटलचे तू बिल कसं चुकवलंस हे सुद्धा विचारलं नाही. इतका विश्वास होता की आपण हिला आणून दिलंय ना, ती करेल, आता काय करायचं तर बरोबर करेल ते. किती छान. हां, असं दोन्ही बाजूनी होतं ते, म्हणून झालं. किती सुंदर विश्वास आहे हा. आणि आपण मगाशी डिस्कस करताना म्हटलं तसं की तुमच्या दोघांचं एकमेकांवर निस्सीम विश्वास होता आणि अतिशय प्रेम होतं आणि ते पूर्ण या पुस्तकात असं दिसत राहतं आणि तुम्ही आत्ता सांगताय त्याच्यातनंही ते कळतंच आहे. तर आणखीन एक गोष्ट त्याला लागून विचारते की ते जरी स्टार झाल्यानंतर तरीसुद्धा तुमची राहणी ही अतिशय नॉर्मल मध्यम वर्गासारखीच राहिली. आपण इतर जे स्टार झालेले बघतो की त्यांचं एकदम खूप बदलतं, त्यांचं लाईफ बदलतं, त्यांच्याकडे येणारी माणसं बदलतात. पण तुम्ही खूप असे टिपिकल मध्यम वर्गात जसे राहतात तसेच तुम्ही राहिलात, तसंच तुमच्या मुलींना वाढवलं. तर ते तसं त्या वर्गात तुम्हाला का राहावंसं वाटलं आणि ते तुम्ही कसं साध्य केलं? कसं आहे, सुरुवातीपासून आपण ज्या पद्धतीने राहतो तेच चालू ठेवावं असं वाटतं, त्यात आपण कम्फर्टेबल असतो. तर ते स्वतः कधी बदलले नाहीत. त्यांनाही ह्या शोशा फॅशन वगैरे याचं कधीच आकर्षण नव्हतं आणि मलाही नव्हतं. कधी मी शूटिंग पाहायलासुद्धा गेले नाही. हे मी अगदी कधीच नाही गेले. मी माझा मार्ग मी पाहिला होता घरचं सगळं सांभाळण्याचा, आणि त्यांचं ते काम होतं त्याच्यात पण ते असे गुंतले नाहीत मनाने. विचार करणारी माणसं असतात ना, ती असं असतात, ते सोडत नाहीत. यात अनिल अवचट आणि अनेक जण आपण बघतो की ते किती मोठ्या पदाला गेले तरी तसा बदल त्यांच्यामध्ये होत नाही. तसेच अमरापूरकर होते, त्यामुळे ते नगरचा मुलगाच राहिले शेवटपर्यंत, साधा पायजमा झब्बा घालणारा. आणि त्यांच्याप्रमाणे मी पण, कारण मला आवडला माझ्यासारखा होता म्हणून. हो, आत्ता तुम्ही नगरचा मुलगा हा उल्लेख केला म्हणून विचारते की तुम्ही नंतर त्यांच्या कामामुळे फुल फॅमिली तुम्ही मुंबईला शिफ्ट झालात आणि आता मुंबईला तुम्ही अनेक वर्ष राहतात की ती तुमच्या नगरच्या वर्षांपेक्षा कदाचित जास्त काळ असेल. तर पण तरीही तुम्ही स्वतःला अजून नगरकर समजता की आता मुंबई तुम्हाला अधिक प्रिय आहे? नाही, नगरकरच समजतो. नगर तुम्हाला अजूनही आवडतं, तिथलं सगळं? नगरच्या मातीतलेच आहोत आम्ही, कसं काय विसरणार. नाही बदल झाला, म्हणजे माझ्यात नाही झाला, आमच्या दोघांमध्ये. आता बाकीच्यांचं मला माहिती नाही, पण आम्ही अजून स्वतःला नगरचे. माझ्या बोलण्यात पण आमचं नगर असंच येतं. त्याच्यावर माझी थट्टा पण होते की बाई आमचं नगर आलं होतं काल बातम्यात, असं मला म्हणतात. काय हरकत नाही, आहोत आम्ही नगरचे. आणि मग तुम्हाला 3 मुली आहेत, सायली, केतकी आणि रीमा. तर मग मुलींना वाढवताना सुद्धा तुम्ही परत मी म्हटलं तसं की नॉर्मल घरांमध्ये वाढवतात तसंच वाढवलं. तर त्याला तुम्हाला कुठे अडचणी नाही का आल्या की इतर स्टार्सच्या मुली आणि तुमच्या मुली याच्यात? असं काही नसतं ग, असं काही नसतं. आणि वाढवले कसले, ते वाढत असतात. आपण फक्त लक्ष ठेवायचं त्यांच्यावर, एवढंच आहे. आणि काय झालं की जीवन म्हणजे लाईफस्टाईलमध्ये असा बदल आमच्या झाला नाही ना की स्टार झाले सारखं आपण आत्ता करतोय चर्चा. पण स्टार झाले म्हणजे काय, त्यांना इकडे असं काही बोललं किंवा असं काही नसतं ना. आपण जसं राहत असतो तसंच राहतो, फक्त तिथं गेल्यावर काम करताना तो काही कपडे घालतो आणि अभिनय करतो. घरी आल्यावर तसंच चपला काढून आपण घरात येतो, हात धुवून जेवायला बसतो, हो की नाही. त्यात असे काही बदल होत नाहीत. त्यामुळे आमची राहणी तशीच राहिली. त्यामुळे नॅचरली मुली पण तशाच पद्धतीने. आणि आम्ही असं केलं नाही की हां आत्ता म्हणजे आपण जरा अमक्या एरियामध्ये गेलं पाहिजे किंवा पार्टीज वगैरे, हे कल्चर आमच्या घरात कधीच आलं नाही. तर त्यामुळे मुली त्याच पद्धतीने वाढल्या. कारण मुलांना आपण सांगतो त्याच्यापेक्षा बघून जास्ती ते अनुकरणाने शिकतात, तशा त्याही शिकल्या. आणि घरात असंच वातावरण ना, पुस्तकं, त्यांचे काय अवॉर्ड्स असतील, इतर सगळ्या गोष्टी, असं साहित्य संगीत कलेचंच वातावरण होतं.
त्यामुळे बाकीच्या काही काय म्हणता येईल त्याला, त्या गोष्टी आमच्या घरात शिरल्या नाहीत. पण मुद्दाम मला त्याच्यासाठी काही करावं लागलं असं नाही. त्या आमच्याच मुली होत्या मला वाटतं, म्हणून सगळी माणसं यायची, कार्यकर्ते यायचे, आपल्या घरी जेवायचे, राहायचे, याची त्यांना सहज सवय होऊन गेली. मग त्याही तशाच झाल्या. त्यांनाही खूप इंटरेस्ट याच्यातच आहे. किती छान. आत्ता तुम्ही कार्यकर्ते हा शब्द वापरलात म्हणून मी त्याच्यावरून प्रश्न विचारते की सदाशिव अमरापूरकर हे सामाजिक क्षेत्रातही खूप असायचे आणि तर ते जसं आत्ता तुम्ही म्हणालात की तसं ते फार मोठ्या फिल्म इंडस्ट्रीत किंवा त्यांच्या पार्टीजमध्ये नसायचे, तर सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये जास्त असायचे. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर, डॉक्टर अनिल अवचट हे त्यांचे खास मित्र होते. तर त्यांच्या त्या पैलूबद्दल तुम्ही सांगाल का? कसं होतं की ते जरी सिनेमात काम करायचे, जसं आधी पण आपल्या ह्याच्यात आलं की तसा माणूस बदलला नाही, तो आतून बदलला नाही, तो फिल्मी कधी झाला नाही. तो जो वाचणारा माणूस होता, विचार करणारा होता, तो तसाच राहिला. आणि त्यामुळे नैसर्गिकपणे तिथं काम करत असताना सुद्धा सगळ्यांना माहीत असेल की त्यांच्याकडे एवढा मोठा पुस्तकांचा गठ्ठा असायचा. म्हणजे जर आउटडोअर असेल एक 8-15 दिवसाचं, तर काय करत असतील तर जाऊन पुस्तकाच्या दुकानात जाऊन ते एवढी पुस्तकं विकत घेऊन यायचे. आणि फावला वेळ खूप असतो शूटिंगच्या मध्ये की आता हे ॲडजस्ट व्हायचं आहे, ते लाईटची अरेंजमेंट व्हायची आहे वगैरे वगैरे. तर मध्ये मध्ये जो वेळ मिळतो तर आपल्या केबिनमध्ये किंवा जी काय त्यांना जागा दिली असेल तिथं जाऊन ते वाचत बसायचे शांतपणे आणि मग येऊन पुन्हा त्या सेटवर येऊन त्या रोलप्रमाणे ते करायचे. असं त्यांचंही शेवटपर्यंत होतं. त्यामुळे मुळातलेच ते तसे होते की वाचायचं, काय नवीन लिहिलं जाते, काय शोध लागलेत, या गोष्टींमध्ये त्यांना इंटरेस्ट असायचा. आणि अशी कोणाशी कधी गॉसिप केलेली मी पाहिलं सुद्धा नाही आहे त्यांनी, की बा फिल्मी काय ज्या गोष्टी असतात त्यात ते नसायचे. आमच्या घरी यायचे, कुठल्या शहरात जरी आम्ही कार्यक्रमानिमित्त गेलो तर त्यांच्याकडे यायचे वार्ताहर, साहित्यिक, ही सगळी मंडळी यायची. त्यांच्या सामाजिक विषयावर चर्चा चालायच्या. त्यामुळे त्यांचे इंटरेस्ट हेच होते. हां, त्यामुळे तू प्रश्न काय विचारला होतास की त्यांची सामाजिक बाजू, सामाजिक कार्याची बाजू. तर तोच विचार त्यांच्या मनात नेहमी असायचा. नगरसाठी मला काय करता येईल, माझ्या नगरच्या माणसांसाठी काय करता येईल, हे सतत त्यांच्या डोक्यामध्ये असायचं आणि त्याचप्रमाणे ते चालायचं. त्यामुळे या बाकीच्या गोष्टी कधी आल्या नाहीत. सिनेमा हा व्यवसाय म्हणून त्यांनी केला. हां, तो त्यांच्या आत असा शिरला नाही कधी. हां, त्यामुळे वेगळे आम्ही राहू शकलो. अगदी. आणि मला म्हणजे माझ्या लहानपणचं पण एक आठवतं आहे की तेव्हा डॉक्टर बाबा आढावांनी सामाजिक कृतज्ञता निधी हे सुरू केलं होतं मोठं. आणि तर त्याला सदाशिव अमरापूरकर यांचा खूप मोठा सपोर्ट होता की एक ते लग्नाची बेडी नाटक करायचं ठरवलं आणि ते गावोगावी जाऊन केलं. त्या कोणी कलाकारांनी पैसे घेतले नाहीत, पण त्याच्यासाठी त्यातनं जे फंड्स उभे राहिले ते सामाजिक कृतज्ञता निधीसाठी ते उभे करण्यात आले. तर अशा ह्याच्यात सदाशिव अमरापूरकरांचा खूप मोठा त्यात पुढाकार होता हे मला आठवतंय. तर या सगळ्याचा विचार करत असताना मला तुमच्या अजून एका वेगळ्या पैलूकडे यावंसं वाटतं, ते म्हणजे भाषांतरकार. तर तुम्ही 30 पुस्तकं इंग्रजीतून मराठीत अनुवादित केली आहेत आणि तर ते तुमचं कधीपासून सुरू झालं आणि कसं सुरू झालं? पुन्हा ही खुलवर दुधाची कहाणीतली म्हातारी आली बरं का. काय झालं म्हणजे चालला होता प्रपंच, मुली झाल्या, शिक्षणं झाली, लग्न झाली. मग मला हळूहळू वाटायला लागलं की हे काही खरं नाही, आपण आपलं स्वतःचं काहीच करत नाही, हे सगळं यांचंच आपण म्हणजे संसारच करत राहिलो. तर जेव्हा पहिला माझा नातू होणार होता तेव्हा मुलीकडे अमेरिकेत गेले होते. बाळणपणात जावं लागतं ना, तसं गेले होते. आणि तिथं मी जेव्हा इंग्लिश पुस्तक वाचलं आणि त्याच्यातलं सांगत असताना मुलगी आणि जावई म्हणले की तुम्ही किती छान, तू किती फॉलो करते, सुंदर, तर तू याचा अनुवाद का करत नाहीस. तेव्हा ते अनुवादाचं माझ्या क्लिक झालं की खरं काय हरकत आहे, आपल्याला जमेल की करायला. आणि म्हणून सुरुवात केली आणि मग ते जमायला लागलं. मग अनिल अवचट, उमा कुलकर्णी यांना वाचून दाखवले की खरं आपण लिहिलं आहे पण बरोबर चांगलं झालं की नाही. मग ते त्यांनाही खूप आवडलं आणि तिथून मग तो माझा प्रवास सुरू झाला. आणि माझं त्याबद्दलची तयारी म्हणजे एवढीच होती की शाळेत आम्हाला एक प्रश्न असायचा की ट्रान्सलेट इन टू गुड मराठी.
ओके. गुड असायचं बरं का त्याचे. तर त्यामुळे आम्ही अगदी खूप छान, माझ्या आवडीचं ते, मला खूप चांगले त्याच्यात मार्क मिळायचे. तर तेवढीच एक प्रॅक्टिस, ते जमेस धरून हळूहळू हळू करायला लागले आणि मग सापडत गेली वाट. वा. तुम्ही जेव्हा ही भाषांतर करता पुस्तकं, तर त्यासाठी तुमचं आधी खूप वाचन असेल आणि खूप वाचून मग तुम्ही त्यातलं एखादं पुस्तक निवडता का? नाही, असं काही नाही. लकीली जी वाचनात आली आणि आवडली, ते विचारलं होऊ शकेल का याचं. मग त्या प्रकाशकांनी म्हटलं ठीक आहे बघतो, आणि मग ते मी घेतलं. असं इतकं ते साध्या पद्धतीने झालं. अभ्यास काही नाही, चुकीचं आहे ते, पण झालं असं, उत्स्फूर्त जगण्याचा भाग आहे तो. चुकीचं काहीच नाही, कारण ते भाषांतर इतकं सुंदर झाले आणि ते मी इंग्लिश पुस्तक आणि मराठी पुस्तक दोन्ही चालल्यावर तुमच्या मराठीतला जो फ्लो आहे तो फार सुंदर आलाय त्याच्यात. ऐक ना, आता एवढ्या साधनाच्या कार्यालयात बसली आहे मी, विद्वानांचे एवढे मोठे ग्रंथ आहेत, अभ्यास पूर्ण केलेले. आता मी असं कसं काय म्हणू, खरंच मी काही तयारी केलेली नाही अगं. किती छान. म्हणजे म्हणूनच कदाचित ते उत्स्फूर्तपणे जसं आपण बोलतो तसं आलं असेल. हो, अगदी. मला आता तुमच्याशी बोलून हेच जाणवते की हे जे तुमचं उत्स्फूर्तपणे बोलणं आहे, तसंच तुमचं ह्या पुस्तकात उत्स्फूर्तपणे लिहिणं झालंय आणि म्हणूनच कदाचित ते इतकं सुंदर झालं असावं असं मला वाटतंय. तर तुम्ही पहिलं पुस्तक कुठलं अनुवादित केलं आणि ते कसं सुचलं? पहिलं पुस्तक मी जे केलं ते होतं ट्यूजडेज विथ मॉरी. तर ते मी पहिलं सांगितलं ना, मी नातवाला घेऊन बसले होते मांडीवर आणि वाचता वाचता मग ते कसं झालं त्याची सुरुवात. तर ते मला खूप आवडून गेलं होतं ते पुस्तक, त्यामुळे त्याचा सलग अनुवाद माझ्याकडनं झाला. आणि मग ते मॅजेस्टिक प्रकाशनांनी काढलं. म्हणजे आपल्या अनिल अवचटांनीच त्याच्यासाठी प्रयत्न केले. म्हणजे त्यांना फोन केला की हिने असं असं केलं आहे, तिने पहिलंच केलं आहे, बघ तुला ते चांगलं होतं आहे का. आणि त्यांना आवडलं आणि ते पुस्तक निघालं असं. मग त्याच्यानंतर पण असाच प्रवास झाला तो, की मी वाचायचं आणि मला ते भावलं तर मी त्याचं करता येत आहे का प्रयत्न करायचा. नंतर ज्या वेळेला मेहता प्रकाशनमध्ये माझी सुरुवात झाली, पहिलंच त्यांनी दिलं होतं काम ॲट वर्क. ते मॅनेजमेंटवरचं पुस्तक होतं. म्हणजे ते सगळं नवीनच, मला कधी काही त्याचा अनुभव नाही. पण त्यावेळेला मी थोडंसं त्याचं की काय असतं बघ हे मॅनेजमेंट वगैरे अभ्यास करून लिहिलं आणि मग ते खूप छान झालं. आणि मग तिथून वेगवेगळ्या विषयाची येत गेली माझ्याकडे पुस्तक. त्यातलं मेमॉयर्स ऑफ ए गेशा म्हणून प्रसिद्ध कादंबरी येते, त्याच्यावर चित्रपटही निघाला, तोही गाजला. ते मी स्वतः त्यांना मी वाचून मला आवडलं आणि सांगितलं. तर त्याच्यासाठी मला थोडा अभ्यास असा करावा लागला की ते जपानी गेशांच्या जीवनावर होतं आणि तेही आता जवळजवळ ते लुप्त होत चाललेली प्रथा आहे, ती मागच्या शतकातली आहे. त्यासाठी मला ती माहिती मिळवावी लागली आणि तोही मग खूप छान माझ्याकडनं तो अनुवाद होत गेला. अशी बरीच पुस्तकं आहेत. दीप्ती नवल यांच्या कथा केल्या मी, ते एक फार छान मला आनंद देऊन गेलं पुस्तक. कारण काय असतं की कोण लिहिते, मूळ पुस्तक कुणी लिहिलं, ती व्यक्ती स्त्री आहे का पुरुष आहे, ती कुठल्या देशात राहते, कुठल्या काळामध्ये ती जगलेली आहे आणि तिची मूळ भाषा कोणची, असे अनेक घटक असतात ज्याच्यावर त्याची शैली ठरते. आणि ते एकदा जर आपल्या लक्षात आलं तर मग आपल्याला जणू काही त्याची कळत सापडते आणि मग ते शहाण्या मुलासारखा तो अनुवाद आपल्यासमोर येऊन बसतो आणि मग पटपट लिहून काढायचं, असं इतकं सोपं होतं ते. पण हा विचार मनातल्या मनात सगळा तो करावा लागतो, नाही का. कारण कोण जे शहरात राहत आहेत ते कसा विचार करतात, खेड्यातली माणसं कशा त्यांच्या संकल्पना असतात, ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्याला माहीत झाल्या. आणि काय होतं, भाषेमध्ये पण त्या ठिकाणची एक परिभाषा तयार होत असते. जसं नगरला काही खूप खटपट करावी लागली, खटाटोप, तर आम्ही म्हणतो फार कुटाणा झाला बाई. आता हे बाकीच्यांना कळेलच असं नाही, पण ते ज्या ठिकाणचं आहे तिथं जर तो शब्द चपखल बसला तर मग आपलासा वाटतो तो अनुवाद. तर तशा गोष्टी होत गेल्या. मग सिनेमा क्षेत्रातलं होतं जे विद्वत्तापूर्ण काही विदुषींचं आहे, त्याच्यामध्ये मला ते
शेक्सपियरच्या नाटकातले, नंतर प्रसिद्ध कवींच्या कविता इंग्लिश वगैरे त्या समोर आल्या. मग मला त्या ठिकाणी तेवढा अभ्यास करावा लागला. जसं एक पुस्तक मी केलं, व्हेन बॅड थिंग्स हॅपन टू गुड पीपल. तर ते रॅबायनी लिहिलेलं आहे, एका ज्यू धर्मगुरूंनी लिहिलेलं आहे. तर त्याच्यामध्ये खूप बायबलचे संदर्भ होते. ट्यूजडेज विथ मॉरीमध्ये पण होते. आणि आमेन म्हणून ख्रिस्ती जोगिणीचं आत्मचरित्र, त्याच्यामध्ये पण बायबलचे त्यासाठी मग मी चक्क मराठीतलं बायबल आणून वाचलं. आपल्या कवयित्री ज्या आहेत उजगरे, त्यांची स्वतःची प्रत मला दिली होती. मग ते मराठीतलं बायबल वाचून काढलं. मग मला कळलं की बायबलची कहाणी काय आहे. कारण महाभारतातल्या वगैरे आपल्याला माहिती असतात लहानपणापासून पाहिलेलं. तर तसं अशी माहिती करून जरुरीपुरती घेऊन मग मी माझी वाटचाल पुढे नेत गेले. हे पुस्तक वाचत असताना मला असं जाणवलं की याच्यात ऑलमोस्ट पहिली 200 पानं ही तुमच्या लहानपणाविषयीच्या प्रवासाची आहेत. म्हणजे लग्नाच्या आधीचा प्रवास जो आहे तो खूप तुम्ही सविस्तर आणि खूप सुंदर लिहिला आहे. म्हणजे अगदी लहानपणचं नगर, किंवा तेव्हा तुम्ही अगदी 5 वर्षाचे असताना, 10 वर्षाचे असताना आठवणी, शाळा कॉलेज या सगळ्या, हे तुम्ही फार सुंदर लिहिलं आहे. तर त्या तुमच्या लहानपणाविषयी सांगता का? सगळं पुस्तकात आहे. पण काय असतं की लहानपणी कोरी पाटी असते, त्याच्यावर दुसरं काही लिहिलं गेलेलं नसतं. त्यामुळे जसं आपण जगाकडे पाहतो किंवा जे अनुभव आपल्याला येतात ते तसेच्या तसे, जसं ते इंक पॅड नवीन त्याच्यात आपण शाई घातली की तो आपण जेव्हा स्टॅम्प मारतो तेव्हा किती जांभळं एकदम मस्त निघतं, तसे ते माझ्या इकडे शिल्पित झालेले आहेत म्हणू आपण. त्यामुळे ते अनुभव जसेच्या तसे मला आठवतात आजही, आणि त्यामुळे ते तसे लिहिले गेले. इतकंच आहे, त्याच्यासाठी काही एफर्ट्स नाहीत. ते तसेच अनुभव येत गेले आणि त्यावेळेला जसे मला वाटले तसेच मी ते लिहिले. पण तरीसुद्धा मला ते फार विशेष अशासाठी वाटतं की ते इतके डिटेल्स आहेत की आज म्हणजे मी सुद्धा जर माझ्या लहानपण किंवा आठवायचा प्रयत्न केला तर काही गोष्टी तितक्या डिटेल्स आठवत नाहीत जेवढ्या तुम्ही लिहिल्या आहेत. आणि अशी चर्चा पण झाली काही वाचकांमध्ये, म्हणून ते फार वेगळं वाटलं. ते कसं असतं म्हणजे मला माहिती नाही नेमकं त्याचं काय कसं हे करावं ते, पण मला वाटतं ती आयुष्याची वर्ष फार असोशीने मी जगले असेल. ते खूप काय म्हणू आपण त्याला, खूप इंटरेस्ट घेऊन तो प्रत्येक अनुभव मी घेतला असेल त्यावेळेला, म्हणून ते जसंच्या तसं उमटलेलं आजही आठवतं मला. ते सगळं ते विसरत नाही. मला माहीत नाही याच्या मागं काय आहे ते. तितका पुढचा भाग मला इतका डिटेल आठवत नाही आहे. आज का मला सगळे सांगतात की अहो आम्ही भेटलो होतो तुम्हाला अमरापूरकरांच्या सोबत वगैरे. ते मला इतकं डिटेल आठवत नाही. ते कुलकर्णी इतकं देशपांडे हे मला सांगावं लागतं, पण तसं लहानपणीचं होत नाही आहे. पण ह्याला मी काही एक्सप्लेनेशन नाही देऊ शकत, बस तसं आलं. आणखीन एक लहानपणाबाबतीतच मला जाणवलेली गोष्ट म्हणजे की तुमच्या लहानपणी तुम्ही फार कठीण प्रसंगांमधून सुद्धा गेलात, आणि त्या कठीण प्रसंगातून जाऊन परत वरती आलात, आणि तेव्हा तुमची अमरापूरकरांची मैत्री होती. तर ते बॉन्डिंग त्यामुळे आणखीन हृदय होत गेलं असं वाटतं का? अगदी नक्कीच. कारण सदाशिव हा जो माणूस होता ना, खूप मृदू अंतःकरणाचा तो होता. म्हणजे त्याची इमेज काय आहे ते सोडून द्या तुम्ही, पण खूप संवेदनाक्षम, काय संवेदनशील काय त्याला म्हणत असतील तसा तो हळव्या मनाचा, कोमल मनाचा माणूस होता. त्यामुळे कुणाचं जर काही दुखत असेल किंवा काही त्याला व्यथा असेल ते त्याला न सांगता कळायचं, आणि त्याही वयात तो मदत करायचा प्रयत्न करायचा सगळ्यांनाच, फक्त मला असं नाही. आणि मी जेव्हा त्या परिस्थितीत होते तेव्हा आमची मैत्री सुरू होऊन फुलत होती, उमलायला सुरुवात झाली होती. तेव्हा तर त्याला निश्चितपणेच ते सगळं कळत असेल. मी न सांगताच त्याला काही गोष्टी कळत होत्या, आणि त्याचा खूप सहानुभूतीचा दृष्टिकोन होता. हेही होतंच. म्हणजे माझ्या आईलासुद्धा तो मी नसताना येऊन आईशी गप्पा मारत असे, आणि असं आमचं ते सगळ्या बाजूनी जुळत गेलेलं आहे. तर त्याच्या माणुसकीचा दृष्टिकोन याचा खूप मोठा वाटा त्याच्यामध्ये आहे निश्चित. कारण मी एक शिष्ट मुलगी होते, त्यामुळे त्यांनीच बहुतेक जास्त समजून घेतलं आहे मला त्यावेळेला. किती छान.
हे पुस्तक वाचत असताना जाणवत राहतं की की तुम्ही खूप म्हणजे अभ्यासात हुशार किंवा सगळ्या ह्याच्यात विचारी अशा ह्याच्यात वाढलात. तर कधी कधी असं, आणि सुरुवातीलाच आत्ता तुम्ही म्हणालात की तुम्ही या पुस्तकाच्या नावानुसार खुलबर दुधाच्या कहाणीसारख्या प्रवास केलात. पण असं वाटतं का की अशी परिस्थिती नसती आली तर मी अमुक अमुक करिअर केलं असतं, मी अमुक अमुक पुढे गेले असते, अशा काही राहून गेलेल्या गोष्टी वाटतात का? नाही वाटत मला. तसं वाटत असतं तर मी पाठपुरावा केलाच असता त्याचा आणि गेलेच असते पुढं, असं काही नाही आहे. पण हे जाणीवपूर्वक घेतलं होतं ना. म्हातारी अजूनही आहेच आहे, त्यामुळे तशी अशी ड्रीम्स माझी नव्हती, खरंच सांगते. मला माहीत होतं मला गाता येतं किंवा मला जे काय येतं ते, पण माझी इच्छा असती तर मी गेले असते. पण तशी महत्त्वाकांक्षा नाही माझ्या मनात निर्माण झाली किंवा आता ह्याला सरपास करते, आता ह्याला दाखवतेच, मी कसा हिरोईनचा रोल मिळवते वगैरे, कधी माझ्या आसपासही फिरकल्या नाहीत या गोष्टी. त्यामुळे ते नाही झालं. मला जे करायचं होतं मनापासून केलं, छान झालं ते. वा. तर सुनंदाताई, तुम्ही इतकी छान इतक्या छान आपल्या गप्पा चालू आहेत की अशाच चालू राहतील आपण जर बोलत राहिलो तर. पण आपण प्रेक्षकांनाच सांगू की खुलबर दुधाची कहाणी हे पुस्तक अगदी नक्की 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 वाचा. सगळ्या पुस्तकांच्या दुकानात ते उपलब्ध आहे आणि ऑनलाईन पण अवेलेबल आहे. तर हे पुस्तक नक्की वाचा आणि तुमच्या प्रतिक्रिया पण जरूर कळवा. तुमच्या प्रतिक्रिया ह्या चॅनेलवर सुद्धा कळवा, लाईक अँड सबस्क्राईब करा आणि सुनंदाताईंपर्यंत सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया जरूर जरूर द्या. तर धन्यवाद सुनंदाताई, नमस्कार.